कसब्यात धंगेकरांना भाजपने धक्का बसवलाय। धंगेकरांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेनेला कसब्यात खिंडार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न। धंगेकरांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कसब्यामध्ये धंगेकरांना भाजपने जोरदार धक्का दिलाय। धंगेकरांचे समर्थक हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेनेला कसब्यात खिंडार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे। धाराशिवमध्ये भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांना पुन्हा डावलण्यात आलंय। भाजपचे ज्येष्ठ नेत्याच्या आयोजित कार्यक्रमात नावच गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। धाराशिवमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा त्या चव्हाट्यावर आलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांना पुन्हा डावलण्यात आलाय। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली। एकीकडे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते तर दुसरीकडे भाजपचे नेते अशा प्रकारचे समीकरण मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय। बसवराज पाटील यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आणि त्या निमित्ताने सुद्धा भाजपमध्ये जिल्ह्यात 2 गट आहेत अशी चर्चा होती। त्यानंतर अर्चना पाटील यांचा एक व्हॉट्सअप स्टेटसमुळे राज्याच्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चा झाली आणि धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा त्या स्टेटसमुळे चर्चेत आलं आणि आता पुन्हा एकदा बॅनरवरून या सर्व घडामोडी घडतायत। भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या आयोजित कार्यक्रमात राणा जगजितसिंह पाटील यांचं नाव गायब असल्याचा प्रकार समोर आलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओतून भाविकांच्या गर्दीचा अंदाज स्पष्ट होतोय। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। कालपासून नाशिक त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते। आज त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली, तरीही भाविकांची गर्दी कायम आहे। उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी दाखल होतात। डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक आक्रमक झालेत। रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक आता रस्त्यावर उतरलेत। नागरिकांचा प्रभाग कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक आक्रमक झालेत। रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरलेत। नागरिकांचा प्रभाग कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। 8 जुलाई 2024 को हम बच्चे को स्कूल से लेके आ रहे थे और जो है घर पे जा रहे थे। बारिश हो रहा था, रोड बहुत खराब था, टूटा था। गरीबा चौवाड़ा का रोड बहुत खराब है, गड्ढा गड्ढा था और सामने से सर ट्रक आ रहा था तो उसको हम साइड ले रहे थे तो झटका लगा खड्डे की वजह हम गाड़ी लेके गिर गए। तो सर हमारा पैर के गांठ के नीचे सब फट गया था और ये बच्चा बच गया और औरत के इस पे से ट्रक का टायर गया और औरत जो है 1.5 घंटे में खत्म हो गई। सर जो है 2 साल हो गया, अभी तक रोड का वही स्थिति है और उसी वजह से हमारी औरत का एक्सीडेंट हो गया, मौत हो गई। और शासन प्रशासन में यहाँ से मैं मुंबई तक, यहाँ तक विधायक तक और वो जो उप मुख्यमंत्री जी हैं उनके बंगले पे मैं थाना 8 बार जा चुका। 2 बार मुंबई वाले बंगले पे जा चुका शिंदे साहब के, लेकिन वहाँ भी उनसे मुलाकात नहीं हुआ। यहाँ के विधायक जो हैं श्री रविंद्र जी चौहान जी, उनसे सर 2 बार मिल चुका, लेकिन मेरा ना पुलिस में ना शासन प्रशासन में कहीं एक पैसे का ना कोई सुनवाई हुआ ही नाही। सर संघर्ष समिती सदस्यांची चर्चा केली, त्यानुसार जो प्रलंबित काम होता आपला कॉन्क्रीट रस्त्याचा तो परवाच्या दिवसापासून आपण सुरू केला आहे। 14 तारखेपासून ट्रॅफिक विभागाची परमिशन मिळाल्यानंतर आपण रस्ता देखील बंद केला आहे आणि पूर्ण काम करण्याचं आपण ठरवलंय। साधारणतः 1 तारखेच्या आत स्लॅबचं काम पूर्ण होणार आहे। आपण तो रस्ता लवकरच सुरू करतोय आणि उर्वरित जो रस्ता आहे त्याचं खड्डे भरण्याचं काम सुरू आहे। मुंब्रा शहराच्या नामांतरावरून वाद पेटलाय। सरकारला योग्य वाटेल तो निर्णय घेतील, जितेंद्र आव्हाड विरोध करतील, बाळा नांदगावकर यांनी हे वक्तव्य केलंय। माझा विरोध का आणि का असेल आणि कशासाठी, काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका, असं जितेंद्र आव्हाड यांनीही नांदगावकरांना प्रत्युत्तर दिलंय। आता सरकारला काय योग्य वाटेल तो निर्णय घेतील। आता सरकार निर्णय घेतले तर विरोध कोण करणार आहे? जितेंद्र आव्हाड करेल भारतीय विरोध, दुसरा कोण करणार विरोध? पण मला असं वाटतं नावं बदलून काय होत नाही।
तरी पण आता सरकारला योग्य वाटेल निर्णय घ्यावा. माझा विरोध असेल म्हणजे काय? माझा कशाला विरोध असेल? मुंब्रा हे नाव बदलणार आहे. मुंब्रा हे नाव कुठनं आलंय? मुंब्रा देवीवरनं आणलंय. महालक्ष्मी हे नाव कुठनं आलंय? महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय ना. महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय. त्यामुळे उगाच काहीतरी जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे. काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून द्यायचं काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.